म्हणून लाभलेले डॉक्टर दिनेश भक्कड सर, त्यानंतर अतुल जैन सर, तसेच अश्विनी जैन मॅडम, माझे सहकारी प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे सर, तसेच शिंदखेडा महाविद्यालयातील FY BCom या वर्गातील सर्व विद्यार्थिनी, तसेच दोंडाईचा महाविद्यालयातील जे सहभागी झालेले विद्यार्थिनी असतील, सर्व विद्यार्थिनी, आज आपण या ठिकाणी एक छोटंसं वर्कशॉप जे आहे ते ऑर्गनाईज केलं आहे. एक शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी इतके विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आज बघायला गेलं तर आजची जी परिस्थिती आहे, बहुतेक आपले लेक्चरसुद्धा ऑनलाईन होत असल्यामुळे मुलांना या ठिकाणी प्रत्यक्ष कॉलेजला येणं शक्य होत नाही आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वच काही या ठिकाणी शिकवणं असेल किंवा सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. आणि म्हणून त्याच आधारावर या ठिकाणी व्यवसायाच्या काही संधी ज्या आहेत त्या या ठिकाणी शेअर करण्यासाठी हे छोटंसं जे आहे तर या वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज बघायला गेलं तर या कोरोना सिच्युएशनमध्ये नोकऱ्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. ज्यांना नोकरी आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, अशा लोकांना देखील नोकरीबद्दल गॅरंटी राहिलेली नाही आहे, टेन्शनमध्ये आहेत. ज्या काही एसेन्शियल गुड्स किंवा सर्व्हिसेस असतात तर यांच्या संबंधीचे व्यवसाय जे आहेत ते वाढत चाललेले आहे. जे लक्झरियस गुड्स आहेत यांचे व्यवसाय जे आहेत ते कमी होत चाललेले आहे. आणि म्हणून आज व्यवसाय जे आहेत कोणते टिकतील भविष्यात करता या सिच्युएशनमध्ये, तर ते व्यवसाय जे ॲप बेस असतील किंवा जे वेबसाईटच्या सहकार्याने वेबसाईटच्या साहाय्याने चालतात किंवा जे सॉफ्टवेअर यूज करतात, असे व्यवसाय जे आहेत ते मार्केटमध्ये चालणार आहेत. कारण आता व्हर्च्युअलच मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. आणि म्हणून याच्याशी संबंधित विद्यार्थ्यांना जर काही नोकरीच्या संधी जर या ठिकाणी मिळत असतील, काही सॉफ्ट स्किल मुलांचे डेव्हलप होत असतील, तर या कार्यशाळेच्या आयोजनाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने यश होईल असं मला म्हणावीशी वाटेल. या ठिकाणी कार्यशाळेच्या सुरुवातीला मी माझे सहकारी प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे सर यांना विनंती करतो की यांनी या कार्यशाळेचं प्रास्ताविक करावं. गांगुर्डे सर. हो, नमस्कार सर. आजच्या आपल्या या छोट्याशा वर्कशॉपचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर तुषार पाटील सर, आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर दिनेश भक्कड सर, मिस्टर अतुल जैन सर, मिसेस अश्विनी जैन मॅडम, मिसेस अल्फिया मॅडम आणि माझे सहकारी प्राध्यापक दादू सर, तसेच दोंडाईच्या कॉलेजचे प्राचार्य पाटील सर आणि इतर मान्यवर व विद्यार्थी मित्र. बघा, आजच्या या सिच्युएशन मध्ये सरांनी सांगितलं की कोविड-19 पॅन्डेमिक मुळे बरेचसे जॉब प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकांचे गेलेले आहे. त्याचबरोबर जर आज आपण महागाईचा निर्देशांक जर पाहिला, गेल्या काही वर्षामध्ये आपण अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या अशा घडामोडी घडत आहेत, काही चांगल्या काही वाईट, तर त्याच्यामुळे महागाई ही वाढत जाते. फक्त आपल्या देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अशा विविध घडामोडी आहेत की त्यामुळे देशामध्येही आपल्या विपरीत परिणाम त्याचे होतात आणि महागाईचा दर वाढत चालला. पण त्या तुलनेमध्ये जर आपण सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न पाहिलं तर कंपॅरेटिव्हली ते इतकं वाढत नाहीये. जर उत्पन्न वाढत नसेल तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वस्तूचा दर्जा असेल किंवा आपल्या एकंदरीत गरजा आहेत त्या कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्याच्यासोबत तडजोड करावी लागते. मग कधी-कधी काय होतं की उत्पन्न आणि इतर आपल्या गरजा यांची सांगड घालणं थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे आजची ही सिच्युएशन अशी आहे आणि नुकतंच कोविड-19 पॅन्डेमिक ह्या अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे हा जो व्हायरस आहे, विषाणू आहे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर झालेले विपरीत परिणाम या सिच्युएशनमधून आपण सगळं जात असल्यामुळे आपल्याला आणखी काहीतरी उत्पन्नाचे स्रोत वाढवणे ही अत्यंत काळाची गरज बनलेली आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी शोधत राहणं ही एक महत्त्वाची बाब झालेली आहे. पण बऱ्याचदा काय होतं की आपला एक आवाका हा कुठेतरी मर्यादित असतो आणि आपल्याला अशा संधी नेमकी कुठे आहे ते कळत नाही किंवा आपल्याला करायचं खूप असतं. आपल्याला भरपूर काही शोधावंसं वाटतं पण ते सापडत नाही. अशा वेळेस आपण कुठेतरी आपला
जे काही सॉफ्ट आपल्यामध्ये असणारे जे काही स्किल्स आहे, त्याला वाव मिळत नाही. त्या सगळ्या दृष्टिकोनातून आता आपण ह्या कार्यक्रमाचं, ह्या वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे, की ज्यामध्ये आपल्याला आजचे जे उपस्थित मान्यवर आहेत, ते व्यवसायाच्या विविध संधी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्या संधींना अनुसरून आपल्याकडे जी काही गुणवत्ता, गुणवैशिष्ट्य, साधनसामग्री आहे, त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर आपले उत्पन्नाचे मार्ग वाढवू शकतो. तर या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की ह्या व्यवसायाच्या संधी समजून घेणं आणि त्यासाठी असणारी स्किल्स किंवा त्यासाठी असणारी रिसोर्सेस ही आपल्याला अवेलेबल करून घेणं, की आपल्यातली काही गुणवैशिष्ट्ये आहे, ती बाहेर काढणं, तिला शेप देणं. हा एक या कार्यक्रमाचा किंवा वर्कशॉपचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा त्या अनुषंगाने आपण हे वर्कशॉप विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं आहे. कारण सध्या असं आहे, की बऱ्याचदा आपण आपले कॉलेजेस सध्या बंद आहे, ऑनलाईन लेक्चर चालू आहे. त्यामुळे एक प्लस पॉइंट हा आहे, की आज जर आपण ऑब्झर्व्ह केलं, की आपल्या सर्वांकडे आता Android फोन आहे, स्मार्टफोन आहे. त्या फोनचा वापर करून जर आपल्याला आणखी काही आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करता येत असेल, तर नक्कीच ती बाब स्वागतार्ह असणार आहे. कारण तेवढाच आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला किंवा राष्ट्राला हातभार लावू शकतो. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुद्धा अशा काहीतरी संधी मिळाव्यात, त्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. हाच हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू, हा कार्यक्रम ऑर्गनाइज करण्याच्या मागचा आहे. मी फार काही बोलणार नाही, कारण की आजच्या Zoom सेशनमध्ये आपण सर्वजण ह्या व्यवसायाच्या संधी नेमकी कोणकोणत्या आहे आणि त्या अनुषंगाने आपल्यामध्ये कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असायला हवीत, हे ऐकायला जसं तुम्ही आतुर आहात, तसं आम्ही आतुर आहोत. तर मी इथे थांबतो आणि हे सूत्र जाधव सरांकडे सोपवतो. थँक यू सर. धन्यवाद सर. मी या ठिकाणी डॉक्टर दिनेश भक्कड यांना विनंती करतो की यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलवर शी संबंधित मौलिक असं मार्गदर्शन करावे. भक्कड सर. धन्यवाद जाधव सर. सर्वप्रथम मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदखेडा महाविद्यालयाचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार पाटील सर, दोंडेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य VM पाटील सर, तसेच आठवले सर दोंडेच्या महाविद्यालयाचे, ते सुद्धा या मीटिंग मध्ये उपलब्ध आहे. मी त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. जाधव सर, गांगुर्डे सर, प्रमुख वक्ते आजच्या कार्यक्रमाचे अतुल जैन सर. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त मलाही या ठिकाणी बोलायची इच्छा नाहीये, पण एक मोजकं सांगतो की आपण आता ग्रॅज्युएट होणार किंवा ग्रॅज्युएशनला आहात. फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला, थर्ड इयर पर्यंत असाल आपण, आणि कुठेतरी जाऊन आपण डिग्री मिळवणार आहात. डिग्री प्रत्येकाकडे असते, डिग्री प्रत्येकाला मिळवता येते, पण आपल्याला जे मिळवायचं आहे डिग्री सोबत ते आहे सॉफ्ट स्किल, काही वेगळं व्यावहारिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्य. मी अनेकदा बघतो बीकॉम झालेला विद्यार्थी आहे, बँकेची स्लिप भरता येत नाही, बँकेत पैसे जमा करताना अडचण येते, घाबरतो कुठेतरी तो, म्हणजे कॉन्फिडन्स त्या ठिकाणी नाहीये, त्या ठिकाणी स्किल्स नाहीये, बेसिक गोष्टी त्यांना माहित नाहीये. तर आपण निदान ह्या निमित्ताने का असेना या अशा काही संधी वेगवेगळ्या माध्यमाने जर जाणून घेतल्या आणि ते अर्जित केल्या तर नक्की आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या करिअरमध्ये त्याचा फायदा होणार आहे. आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी आहेत, ते आपल्या अवतीभोवती असतात, ते आपल्याला फक्त बघायच्या नाहीये, तर त्याचा वापर सुद्धा करायचा आहे आपल्या अर्थार्जनासाठी सुद्धा किंवा समाजासाठी. एकूणच त्याच्याने देशाचा सुद्धा विकास होणार आहे. आपण बघतो भारत एक विकसनशील देश आहे. भारताला उद्योजकता जेवढी जास्त भारताची होईल, जेवढे जास्त लोक नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी द्या असं बना. स्वतःला असं काही बनवा की आपण नोकरी नाही करणार, आपण लोकांना नोकऱ्या देणार. अशा पद्धतीचं काहीतरी आपण केलं आणि वेगळ्या पात्रता, काही कौशल्य त्या ठिकाणी आपण अर्जित केले तर नक्कीच आपल्याला त्याचा आयुष्यात फायदा होईल. मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी अल्फिया मॅडम सुद्धा आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर या कार्यशाळेचं आयोजन जे आहे तर मुलांना व्यवसायाच्या विविध संधी ज्या आहेत तर या संधींमधील अशा काही संधी माहिती होणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकता शिकता, आपण म्हणतो अर्न वाईल लर्न, तर शिकता शिकता जर मुलांना काहीतरी या ठिकाणी उत्पन्नाचे जर सोर्स निर्माण झाले तर त्यांना निदान त्याचं शिक्षण स्वबळावर घेता येईल
किंवा आपल्या कुटुंबाला काही हातभार लावता येत असेल, तर निश्चितच या कार्यशाळेतून त्यांना या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाईल. मी अतुल जैन सरांना या ठिकाणी विनंती करतो, की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. थँक्यू सर आणि नमस्कार सर्वांना. कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, प्राध्यापक वृंद या सगळ्यांना खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की अशी एक संधी त्यांनी मला दिली की मी कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. मागच्या 20 वर्षापासून मी कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतो. तर आतापर्यंत ठीक होतं, पण आता कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर सुद्धा जॉबच्या संधी मिळणं खूप कमी झालेलं आहे किंवा त्याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन्स आता निर्माण झालेली आहे. तर अशा कॉम्पिटिशन्स मध्ये आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. जर एखादा जॉब मिळवायचा असेल किंवा एखादा बिझनेस करायचा असेल, तर जॉब किंवा बिझनेस मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या काही स्किल्स असतात. त्या स्किल जर आपण आपल्या स्वतःमध्ये जर डेव्हलप केल्या, तर नक्कीच आपल्याला सहज जॉब सुद्धा मिळू शकतो. आपण चांगला बिझनेस देखील करू शकतो किंवा कोणत्याही कार्यामध्ये, कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये आपण सक्सेस मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी सॉफ्ट स्किल असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आजचं जे सेशन आहे आपलं, त्या सेशनचा मुख्य टॉपिक आहे म्हणजे सॉफ्ट स्किल आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. तर आज आपण 2 गोष्टींवर चर्चा करणार आहे. एक तर बिझनेस अपॉर्च्युनिटी बद्दल पण चर्चा करणार आहे आणि बिझनेस करण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठी ज्या सॉफ्ट स्किलची आपल्याला गरज आहे, ते सॉफ्ट स्किल आपण आपल्यामध्ये कसं डेव्हलप करायचं, त्यावर सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं, तर बरेचसे विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जे चांगल्या फॅकल्टीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल फॅकल्टीमध्ये असून सुद्धा आज त्यांच्याकडे जॉब नाहीये. तर याच्या मागचं कारण काय? हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला नक्की असं दिसून येईल, की आपण जे एज्युकेशन घेतलेलं आहे, ते फक्त पास होण्यासाठी आपण शिकत आलेलो आहे, की आपल्याला एक काहीतरी ग्रॅज्युएशन करायचंय, डिग्री मिळवायची आहे, या उद्देशाने आपण एज्युकेशन घेत आलेलो आहे. पण एज्युकेशन घेत असताना जे विषय किंवा जे सब्जेक्ट आपल्याला शिकवण्यात येतात, ते आपण कन्सेप्च्युअल त्याचा कधी अभ्यास करत नाही. त्याचा आपण प्रॅक्टिकल दृष्टिकोन कधी बघत नाही. तर इथे आपल्याकडनं काही मिस्टेक्स होते. तर ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन करतो, विद्यार्थी तुम्ही ग्रॅज्युएट करतात, तर ग्रॅज्युएशन करताना लक्षात ठेवलं पाहिजे, की जे सब्जेक्ट आपल्याला त्या फॅकल्टीमध्ये किंवा कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये शिकवले जातात, ते प्रॅक्टिकली पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कामात येणारे सब्जेक्ट असतात. जसं इकॉनॉमिकल सब्जेक्ट आहे किंवा बँकिंग आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अकाउंटिंग सब्जेक्ट आहे. हे सगळे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्टचं जर तुम्हाला खूप डिटेल्स नॉलेज असेल आणि त्या नॉलेजचा जर तुम्ही प्रॅक्टिकली जर कुठेतरी त्याचा वापर तुम्ही केला, तर नक्कीच तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स पण इन्क्रीज होतं, तुमचं कम्युनिकेशन स्किल पण इन्क्रीज होतं किंवा कस्टमर्सला किंवा क्लायंटला कसं कन्व्हिन्स करायचं, या गोष्टी सुद्धा आपण शिकतो. ठीक आहे. तर अल्फिया मैडमांचा मैसेज है कि अपन हिंदी में बोलाओ म्हणून. हिंदी में चर्चा करनी चाहिए, ऐसा अल्फिया मैडम का बोलना है, बराबर? क्योंकि अल्फिया मैडम जो है वो एमपी से बिलोंग करती है और उनको मराठी थोड़ा कम समझ में आता है. ठीक है. तो ठीक है मैडम, अल्फिया मैडम, कोई बात नहीं. तो जैसे कोशिश करूंगा बीच बीच में हिंदी में बोलने की, लेकिन हमारा जो एरिया है यहाँ पे ज्यादातर जो स्टूडेंट है वो मराठी से, मतलब उनको मराठी बहुत अच्छे से समझ में आती है, तो कोशिश करूंगा. ठीक है. तर तो इस तरीके से अगर हमको हमारे करियर में अगर अगर हमारा अच्छा करियर करना आहे, आम्हाला जर आपलं स्वतःचं चांगलं करियर करायचंय किंवा चांगलं बिझनेस अपॉर्च्युनिटीज आपल्याला शोधायची आहे, तर त्या सगळ्या आपल्या अवतीभोवती आहे. आपण आपल्या अवतीभोवती विचार न करता आपण खूप लांबचा विचार करतो, त्याच्यामुळे आपण कुठेतरी कमी होऊन जातो. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा मला जर जॉब मिळवायचा असेल आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की मला 1,00,000 रुपये सॅलरीचा जॉब मिळाला पाहिजे. मग आता 1,00,000 रुपये सॅलरीचा जॉब जर मला मिळाला पाहिजे, तर 1,00,000 रुपये सॅलरीचा जॉब मिळवण्यासाठी जे स्किल आवश्यक आहे, जे नॉलेज आवश्यक आहे, ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो का? आपण आधी हा विचार केला पाहिजे. मग हे अगदी सोपं आहे, की आपल्या अवतीभोवती जे लोक 1 ते 1.5 लाख रुपये पगार घेत असतात, अशा व्यक्तींचा जर आपण विचार केला, त्यांचा जर आपण त्यांचा अभ्यासाचा विचार केला, त्यांचा डिग्रीचा विचार केला, त्यांच्याकडे असलेल्या नॉलेजचा आपण विचार केला, त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि आपण पण त्या पद्धतीने नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण पण त्या पद्धतीने चांगल्या सॅलरीचा जॉब आपण मिळवू शकतो. पण जॉब फक्त जॉबच का?
कारण की कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी म्हटले म्हणजे बिझनेसमध्ये एक्सपर्ट असायला असले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, की जॉब ठीक आहे, जॉब मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण जर आपल्याला बिझनेस करता येत असेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. तर बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेसमध्ये सक्सेस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे डिसिजन मेकिंग पॉवर आणि रिस्क घेता आलं पाहिजे. तर डिसिजन मेकिंग पॉवर किंवा रिस्क घेण्याची क्षमता, सेल्फ कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल, कन्व्हे काही टेक्निकल अडचण आली असेल, अतुल जैन सर लगेच जॉईन होतील, काही प्रॉब्लेम नाही. अनम्यूट सर, अनम्यूट करा अतुल जैन सर. सर अनम्यूट करा. आवाज आ रही सर? अब आ रही है और आपकी हाँ, आ रही। पीपीटी भी नहीं दिख रही सर. आपने पीपीटी लगाई? अच्छा, एक मिनिट हा, शेअर करता हूँ. हाँ. एक मिनिट शेअर करता हूँ सर. अभी दिख रही सर पीपीटी? यस सर. हॅलो, हा सर. हा सर स्क्रीन दिसते का आता? हो, दिसते हा. दिसते. तर या पद्धतीने आपण आपल्याचा अवतीभोवतीचा व्यवसायाच्या संधी आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे आणि त्या व्यवसायाच्या संधींचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ह्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी, कारण की जर आपण स्वतः विचार केला स्वाध्यायन, तर स्वाध्यायनाची आपल्याला सहसा सवय नसल्यामुळे आपण इंग्लिश कम्युनिकेशन असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. ठीक आहे, पण जर त्याच गोष्टी जर प्रॅक्टिकल मधून शिकण्याचा प्रयत्न केला तर खूप लवकर शिकायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा अनुभव देखील मिळतो. तर मी काय म्हणेल की जे विद्यार्थी आता कॉमर्समध्ये आहेत, मॅनेजमेंटमध्ये आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयरचं एज्युकेशन करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी एज्युकेशन करत असताना अशा प्रकारच्या व्यवसायाच्या संधीचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या व्यवसायाच्या संधी त्यांनी घेतल्या पाहिजे आणि त्याच्यात कार्य केलं पाहिजे. मग या व्यवसायाच्या संधीतून त्यांना नेमकं काय मिळेल? बरोबर, या व्यवसायाच्या संधीतून काय मिळणार आहे? तर FY-SY-TY 3 वर्ष शिकत असताना 3 वर्ष जर तुम्ही अशा व्यवसायाच्या संधीचा जर लाभ घेतला किंवा अशा प्रकारचा जर बिझनेस तुम्ही करत असाल, तर पहिली गोष्ट तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स नॉलेज वाढतं, की तुमचं स्वतःवरचा विश्वास तुमचा वाढतो. जसं तुम्ही लोकांना भेटतात, लोकांना कन्व्हिन्स करतात, लोकांच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात आणि त्या अडचणी जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत असतील तर ऑटोमॅटिकली आपला सेल्फ कॉन्फिडन्स काय होत जातो, इन्क्रीज होत जातो, वाढत जातो. हा सगळ्यात मोठा फायदा. दुसरा फायदा आहे की आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं, की आपण जोपर्यंत आपण बोलतच नाही तोपर्यंत आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होणार नाही. मग कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला लोकांशी संवाद साधावे लागतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे परिस्थितीचे लोक आपल्याला भेटतात. तर त्या लोकांशी संवाद साधून आपण आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करू शकतो. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी सेल्फ कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल आणि सगळ्यात महत्वाचे अनुभव, की अशा प्रकारे व्यवसायाच्या संधीचा लाभ घेऊन तुम्हाला अनुभव मिळतो, जो तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन स्वतःचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठी खूप महत्वाचा असतो, मोलाचा असतो. तर अशाच एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी या ठिकाणी आज आलेलो आहे. तर ती बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? तर आज आपण बघितलं आता आपल्या अवतीभोवती भरपूर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण त्याच्यात आपल्याला भरपूर काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे तसा भांडवल उपलब्ध नसल्यामुळे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे नसल्यामुळे आपण एज्युकेशन घेत असताना इतकं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून आपण बिझनेस करू शकत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? तर असा काहीतरी व्यवसायाची संधी मिळवली पाहिजे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज भासणार नाही. तर असा कोणता बिझनेस आहे
किंवा येणारा भविष्याचा जर विचार केला आपण, येणारा 20-25 वर्षाचा पुढचा जर विचार केला, तर कोणता बिझनेस असा आहे की तो आता मार्केटमध्ये येतोय आणि जो डेव्हलप होणार आहे. तर असा विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आता नेटवर्क मार्केटिंग भरपूर येत आहेत. आपल्या भारतात नेटवर्क मार्केटिंग भरपूर सुरू होत आहेत. मग अशा नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर आपण गेलो तर आपलं नुकसान होतं का? आपल्याला याच्यातून खरोखर अनुभव मिळेल का? आपली फसवणूक होणार तर नाही ना? या सगळ्या गोष्टी जाणून मगच आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं, की आपण एखाद्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये एंट्री करतो आणि 5-6 महिने त्या ठिकाणी मेहनत करून जर आउटपुट मिळालं नाही, वर्षभर मेहनत करून जर आउटपुट मिळालं नाही, तर मग आपण नेटवर्क मार्केटिंगला पूर्ण आयुष्यभर इग्नोर करतो. पण असं करून चालणार नाही. कारण की आज कॉम्पिटिशन इतकं आहे की त्याच्यात जॉब मिळणं कठीण झालेलं आहे. भरपूर विद्यार्थी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाले पण त्यांना आज जॉब नाहीये. जॉब मिळाला तर एक्सपेक्टेड सॅलरी त्यांना मिळत नाहीये. बरोबर? किंवा आपल्याकडे इतकं भांडवल नसतं की आपण खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतो. तर मग अशा वेळेस हा एक पर्याय आपल्याला मिळतो की आपण या फील्डमध्ये जाऊन आपण एक चांगलं इन्कम सोर्स मिळवू शकतो. ठीक आहे? आणि हे जे इन्कम सोर्स आहे, हे आपल्या मेहनतीवर डिपेंड असतं. पण कंपनी निवडताना, डिसिजन घेताना आपण योग्य डिसिजन घेणं हे खूप महत्वाचं असतं. तर असाच एक बिझनेस आहे. अ, तर मी तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून थोडं समजवण्याचा प्रयत्न करतो. आपको पीपीटी के माध्यम से थोड़ा समझाने की मैं कोशिश करता हूँ. हिंदी चालेल सर? जाधव सर? हो सर, हो चलो सर, काही ठीक प्रॉब्लेम नाही. चलो ठीक है. ओके. तो बिझनेस अपॉर्च्युनिटीज इन मोदी केअर. इट डझंट मॅटर इट डझंट मॅटर व्हॉट इज युअर बॅकग्राऊंड इज, की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे, ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे का जस्ट 12 पास आउट आहे, हे मॅटर करत नाही. त्याचप्रमाणे आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे हे सुद्धा मॅटर करत नाही. आणि एज फॅक्टर सुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टन्स नाहीये. इट डझंट मॅटर व्हॉट इज युअर बॅकग्राऊंड इज, एनीबडी कॅन डू दिस, की कोणतीही व्यक्ती जी मॅच्युअर्ड आहे, जी अबव 18 इयर कंप्लीट केलेलं आहे, ती व्यक्ती अशा प्रकारच्या व्यवसायाचं या ठिकाणी अपॉर्चुनिटीज एक्सेप्ट करू शकते. इस तरीके से बिजनेस अपॉर्चुनिटी वो एक्सेप्ट कर सकती है, ले सकती है. तो इसके अंदर है क्या? किस्मत आपके हाथ में नहीं होती, पर निर्णय आपके हाथ में होता है. किस्मत आपका निर्णय नहीं बदल सकती, पर आपका निर्णय आपकी किस्मत बदल सकता है. तर असाच ऐसे ही बहुत सारी अपॉर्चुनिटीज अपने सामने होती है, लेकिन वो हमें दिखाई नहीं देती. लेकिन अगर कोई गोल्डन अपॉर्चुनिटीज अगर हमें बताता है और अगर सही में वो अच्छी अपॉर्चुनिटीज होती है, तो जरूर हमने एक कदम आजादी की ओर, सक्सेस की ओर बढ़ाना चाहिए. तो ऐसे ही गोल्डन अपॉर्चुनिटीज यहाँ पर हमारे हमारे सामने है. हम उस गोल्डन अपॉर्चुनिटी को एक्सेप्ट करके हम सक्सेस हो सकते हैं. अभी चाहे मैं हूँ, चाहे आप हो, चाहे इस धरती का कोई भी इंसान हो, उसके ड्रीम्स क्या होते हैं? सब में पहला ड्रीम्स होता है कि लाइफ टाइम उसके पास में पैसा आना चाहिए, रुपया आना चाहिए. ठीक है? पैसा कमाना ये हर व्यक्ति का फर्स्ट ड्रीम होता है. खुद का सपनों का मकान होना चाहिए, घर होना चाहिए. लग्जरी कार का हर व्यक्ति का सपना होता है. देश विदेश यात्रा का सपना होता है. अपने लिए, अपने परिवार के लिए हमें समय की आजादी होनी चाहिए. अपने लिए, अपने परिवार का रिस्पेक्ट होना चाहिए, अच्छी सेहत मिलनी चाहिए. उसी तरह से हमें फाइनेंशियल सिक्योरिटी होनी चाहिए. हमें हमारे फैमिली को, हमारे बच्चों को अच्छा एजुकेशन देते आना चाहिए और रिटायरमेंट प्लान होना चाहिए. अब ये सारे ड्रीम्स अगर हम यहाँ से अचीव कर सकते हैं, ये सारे ड्रीम्स अगर यहाँ से हमारे पूरे हो सकते हैं, तो ऐसी अपॉर्चुनिटी हमने एक्सेप्ट करनी चाहिए और हमने एक कदम आजादी की ओर बढ़ना चाहिए. ऐसा मेरा कहना है. तो अभी इसके अंदर मेन प्रॉब्लम क्या है कि जैसे हम अगर सोचते हैं कि हमें सेविंग करना है, तो अगर सेविंग अगर करते हैं, तो सेविंग करने के लिए हम सभी लोगों का क्या सॉल्यूशन होता है? एक तो हमारा इनकम होता है कम और हमारे एक्सपेंस ज्यादा होते हैं. तो एक्सपेंस ज्यादा है, इनकम कम है, तो इस सिचुएशन के अंदर अगर हमें सेविंग करना है, तो हम सेविंग कैसे करें? ओके, हम सेविंग कैसे करें? तो सेविंग करने के लिए क्या करेंगे? तो हर कोई क्या करता है? एक्सपेंसेस कंट्रोल करता है. मतलब खर्चा कम करने के बारे में सोचता है. लेकिन क्या होगा? एक्सपेंसेस कंट्रोल करके क्या होगा? हमारा और हमारे फैमिली का हम लॉस करते हैं, हमारा नुकसान हो जाता है. कैसे नुकसान होता है? कि एक्सपेंसेस कंट्रोल करने के
चक्कर में, जैसे अगर मुझे मेरे बच्चों को अगर सीबीएसई में अगर पढ़ाई करवाना है, लेकिन फाइनेंशियल पोजीशन नहीं होने की वजह से मैं क्या करूँगा, उससे मराठी मीडियम में या फिर कॉम्प्रोमाइज़ करके कोई जहाँ पे कम फीस हो, ऐसे स्कूल में उसको एजुकेशन दूँगा। तो मैंने क्या किया, एक्सपेंसेस कम करने के लिए हेलो, हेलो। हाँ, बोला ना हाँ सर. सर, आवाज़ आ रही सब लोगों को? आ रही हाँ. सर, आ रही. हाँ. सर इको होतोय. तुमचं अल्फ दुसरा बंद केला तर चांगलं का? अच्छा. हां. 2 चालेल ना. असल्यामुळे 2 जॉइन त्याला असल्यामुळे इको होतोय. मॅकचं जे आहे ना सर, त्याला क्लोज हे करून टाका, म्यूट करून टाका मॅकला. अच्छा. हां, म्यूट करू नका. तर अल्फिया मैडम ये आपल्या सोबत आहे तिथे मीटिंगमध्ये. अल्फिया मैडम अपने साथ में मीटिंग में है, तो उनकी 5 बजे कोई और मीटिंग है। तो मैं सब में पहले अल्फिया मैडम को रिक्वेस्ट करूँगा कि वो सब लोगों के साथ अपनी जो इन्फॉर्मेशन है वो शेयर करें। सब में पहले मैं अल्फिया मैडम का आप सभी लोगों को इंट्रोडक्शन करा देता हूँ। अल्फिया मैडम जो है, ये बड़वानी से है, बराबर? और ये प्लैटिनम डायरेक्टर है। 2.5 ईयर के अंदर इन्होंने बहुत अच्छी अचीवमेंट की है इस बिजनेस के अंदर। इन 2.5 ईयर मैडम कार अचीवर है, फॉरेन टूर अचीवर है, और मैडम का अगर आज देखने जाओ तो 2.5 ईयर के अंदर मैडम नियर अबाउट 1 लाख इनकम ले रही है। तो मैं मैडम को इनवाइट करता हूँ, और मैडम मैं आपको बोलता हूँ कि आप थोड़ा सा गाइड करें। अल्फिया मैडम। जी सर। गुड मॉर्निंग, नमस्ते सर। मेरी आवाज़ आ रही है सभी को? आ रही है. अभी हाँ, ओके, आ रही है, आ थैंक यू। रही है। सर बहुत ही अच्छा प्रेजेंटेशन दे रहे थे अतुल सर। सॉरी आपको बीच में इंटरप्ट किया, पर 5 बजे मेरा एक फंक्शन है, इस वजह से। आप सभी कैरी ऑन कीजिए। कोई प्रॉब्लम। नमस्ते फ्रेंड्स, मैं अल्फिया हूँ फ्रॉम बड़वानी, और हम अगर बैकग्राउंड से देखो तो मेरा बचपन, हम 3 बहनें हैं, हमारा भाई नहीं है, पर शुरू से पापा ने एक बेटे वाला एटीट्यूड ही हमारे साथ रखा है कि आप सब कुछ कर सकते हो। इसी एटीट्यूड के साथ हमने बचपन गुजारा, शादी हुई एक बहुत वेल सेट घर में, जहाँ पर पैसों की कोई कमी नहीं थी। हमारी खुद की 7 फर्में हैं, एग्रीकल्चर है, खेती है, सब कुछ है। पर नहीं थी आज मुझे, मेरी खुद की पहचान नहीं थी, एक सबसे पहला। और दूसरा, मेरा कुछ नहीं था। अगर देखना चाहो तो अगर कोई ज़रूरत लगे तो मुझे पैसा या कोई सी भी चीज़ ज़रूरत पड़ती थी यहाँ से लेने की। सेकंड, दूसरी बात है यहाँ पर कि एक पैसिव इनकम मुझे चाहिए थी, जो मैं मेरे बच्चों के लिए यहाँ पे सेफ रखना चाहती थी। इसलिए कि आज सब कुछ अच्छा है, लग्ज़रियस लाइफ़ सब है, पर कल का पता नहीं है। ज़रूरतें तो कहीं से पूरी कर लेते हैं, और जो हमारे ड्रीम्स हमने किए हैं, मेरे बच्चे इसी दौर से गुज़रे। इसलिए मैं जहाँ पर वो ग्लोब पर कहीं हाथ रखें, तो वो जगह उनको घूमने के लिए हो, कभी किसी चीज़ के लिए उनको प्राइस टैग देखना ना पड़े। अभी बिज़नेस का मेरे हस्बैंड हमेशा बोलते रहते थे, आप कुछ ना कुछ क्रिएटिव करो। पर क्या करो, क्योंकि हमेशा पापा को देखा है, पैसा डालकर ही पैसा मिलता है, कभी ऐसा कोई बिज़नेस नहीं है। तो मैं कोई रिस्क नहीं लेना चाहती थी, क्योंकि आज से पहले मैंने कभी कोई जॉब नहीं किया, कभी कोई बिज़नेस नहीं किया। पर एक लगन थी, और भगवान ने भी साथ दिया। तो एक 2.5 साल के करियर में मुझे मोदी केयर जैसी अपॉर्चुनिटी मिली। अखिलेश सर जो हम सबके अपलाइन हैं, मैंने आज उनको भी इनवाइट किया था, पर वो कहीं व्यस्त है। तो बहुत जल्द हम उनसे भी रूबरू होंगे। उनके गाइडेंस में मैंने यहाँ पे मोदी केयर को सीखा, समझा। मोदी केयर में सिर्फ एक ही स्लोगन चलता है कि सोच बदलो, खुद को बदलो, दुनिया बदलो। सबसे पहले आप अपने आप को बदल लो, कि क्योंकि परिवर्तन संसार का नियम है। अतुल जी, मेरी आवाज़ बराबर आ रही है? और आ रही है, क्लियर। जी सर। बोलिए। सेकंड, यहाँ पर जब मैंने सर से कहा था कि सर मैं कोई बिजनेस आज तक नहीं किया, तो बोले इट्स ओके, हर कोई सी चीज़ पहले ही करनी पड़ती है, कोई जन्म से सीख कर नहीं आता। अपलाइन इतने अच्छे मिले, सारी चीज़ सिखाते गए, सीखते सीखते ये हुआ कि एक सिंपल सी हाउसवाइफ को उन्हें एक बिजनेस टाइकून बना के रख दिया है। आज एमपी, महाराष्ट्र, गुजरात,
जहाँ देखो वहाँ पर मेरी टीम है और एक पहचान बन रही है जो मैं चाहती थी। एक पैसिव इनकम को मैं एंजॉय कर रही हूँ। लॉकडाउन की बात करूँ तो मेरे हस्बैंड की एक मशीनरी की शॉप है। पीक टाइम था सीजन का, पर गवर्नमेंट के रूल के हिसाब से उन्हीं का बिजनेस बंद था। पर यहाँ पर मेरी एक इनकम चालू थी क्योंकि मैं उस फील्ड में थी जहाँ पे हमारे जितने भी प्रोडक्ट है वो सारे एसेंशियल है, जो आपके साथ अभी अश्विनी मैम शेयर करेंगे। और गवर्नमेंट ने एसेंशियल प्रोडक्ट्स की डिलीवरी चालू रखी थी। हम जिस कंपनी से बिलोंग करते हैं वो इंडियन डायरेक्ट सेलिंग कंपनी है, इंडिया की फर्स्ट लीगल कंपनी है। तो हमें भी यहाँ पे अप्रूवल मिल गया था। तो मेरी इनकम 3 महीने में 1 लाख प्लस रही। वहीं मेरे हस्बैंड का बिजनेस जीरो रहा। उस टाइम मेरे हस्बैंड ने ये सोच लिया था कि 2 साल पहले का निर्णय आज सफल हो रहा है। और इसी तरह 80 से 90 हज़ार रुपये पर मंथ कमाती हूँ। और ये वो हो सकता है कि जो आज आपका आज है वो मेरा कल था, पर ये आज मेरा जो आज है आपका कल होगा। क्योंकि आप लोग के साथ अपलाइन बहुत अच्छे हैं, अतुल सर है, अश्विनी जी है, हमारे साथ हमारे अपलाइन अखिलेश सर है, समीर मोदी जो सबसे बड़ा विजन देने वाले हैं। तो यहाँ हर कोई सक्सेस होता है क्योंकि मैंने ये देखा है कि एक बहुत ऊंचा पहाड़ है और पहाड़ पर 1000, 1500, 2000 के ऊपर लोग खड़े हैं। मतलब कॉमन सेंस मेरा ये कह रहा था कि इतने सारे लोग जब उस पहाड़ पर चढ़े हैं तो कोई सा भी सुगम रास्ता है, तो उसी रास्ते पर चलकर मैं भी वहां पहुंच सकती हूँ। तो सेम वही हुआ, सीखते सीखते, और अभी भी आज भी मैं सीखती हूँ क्योंकि अभी मुझे 10 लाख रुपए महीना नहीं आता है। और डेफिनेटली मैं यहाँ पे रोज लर्निंग करूंगी, अच्छे अच्छे लोगों से मिलती रहूंगी, तो ये मेरा जीवन सक्सेस होगा। जैसे आज की बात करूँ तो मैं यहाँ पे बुरहानपुर एमपी आई हूँ, पर यहाँ भी मेरा बिजनेस चल रहा है। अगर मैं ट्रेडिशनल में होती तो शायद हो सकता है कि मुझे मेरी शॉप बंद करके आना पड़ता। और आपको पता है शॉप बंद यानी कि इनकम बंद। एक्टिव इनकम और पैसिव इनकम का मजा यही है। अब आप 3 साल काम कर के यहाँ पे अपनी जिंदगी को एंजॉय करो, या आप 5 साल तक काम करके अपनी लाइफ को एंजॉय के साथ साथ खत्म भी कर सकते हैं। हम बहुत सारे ऐसे लोगों को देख सकते हैं। दूसरा, जयपॉल गेट्टी का ऐसा कहना है कि बिजनेस है ना ऐसा होना चाहिए कि 1% अपना होना चाहिए और बाकी 99% लोगों का बिजनेस होना चाहिए, ताकि अगर कभी 5-6 लोग डूब भी जाते हैं तो बाकी से 80-85 रुपए आते रहते हैं। तो बस यही है। आप सबका हार्टली वेलकम है। आप सब एक कदम अपने साथ रहिए, हम 2 कदम आपके साथ रहने के तैयार है। तो ऑल द वेरी बेस्ट, और हम जरूर नेक्स्ट मीटिंग फिर से करेंगे। थैंक यू अतुल सर, ओवर टू यू सर। थैंक यू मैम। शुक्रिया मैम, आपने बहुत अच्छा आपकी इंफॉर्मेशन शेयर की, आपका जो एक्सपिरियंस था वो शेयर किया, तो बहुत बहुत धन्यवाद आपका। तर मित्रांनो, तर या पद्धतीने मॅडमांनी सांगितलं की 2.5 वर्षामध्ये 2.5 इयर, आपलं ग्रॅज्युएशन 3 इयर्स असतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं ग्रॅज्युएशन 3 इयरचं आहे आणि मॅडमांनी 2.5 इयर मध्ये एक हाऊसवाईफ असून सुद्धा इतकी चांगली अचिव्हमेंट मिळवली आहे. तर तुम्ही विचार करू शकता की 3 वर्ष आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट करता करता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 5 इयर्स कंप्लीट करता करता जर मॅडम 2.5 इयर मध्ये 1 लाख अर्निंग करू शकतात, तर आपण निश्चितच त्यांच्यापेक्षा जास्त अर्निंग या ठिकाणी मिळवू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर आपण काय चर्चा करत होतो की आपण या ठिकाणी विचार करतोय की आपल्याला सेव्हिंग करायची, पण सेव्हिंग करताना आपण काय विचार करतो की कुठेतरी आपण एक्सपेन्सेस कंट्रोल करतो. एक्सपेन्सेस कंट्रोल करण्यामध्ये आपलंच नुकसान होतं. तर मी काय सांगेल सगळ्यांना की एक्सपेन्सेस कंट्रोल करण्यापेक्षा आपण इन्कमकडे फोकस केलं पाहिजे आणि इन्कम सोर्स वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर इन्कम सोर्स वाढवायचा प्रयत्न कसा करणार, तर इन्कमचे सोर्सेस माहिती असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या की इन्कमचे जे सोर्सेस आहेत त्याच्यात सगळ्यात पहिले इन्कम सोर्स आहे अर्न इन्कम. अर्न इन्कम म्हणजे काय की इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी पासून आपल्याला जे इन्कम मिळतं त्याला आपण अर्न इन्कम असं म्हणतो. पण सॅलरी पासून इन्कम मिळवायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला जॉबसाठी खूप कॉम्पिटिशन करावी लागेल, जॉब मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, बरोबर. आणि ते एक लिमिटेड इन्कम असतं, ठीक आहे. दुसरं प्रॉफिट इन्कम म्हणजे बिझनेस पासून मिळणारं इन्कम, इन्कम फ्रॉम बिझनेस. मग बिझनेस इन्कम मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि इतकी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुद्धा बिझनेस चालेल याची काही गॅरंटी नाही. म्हणून आपण कॅपिटल इन्व्हेस्ट करायचा, बिझनेस सुरू करायचा, पण त्याच्यापासून इन्कम मिळेल याची शाश्वती नसते.
म्हणून प्रॉफिट इन्कम मिळवायचं असेल तर इथेही तुम्हाला पैशाची गरज आहे. इंटरेस्ट इन्कमचा अर्थ काय की बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवून किंवा पोस्टामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवून इन्व्हेस्टमेंट करून त्यापासून जो व्याज मिळतो त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट इन्कम. पण बँकेचे जे व्याजाचे दर आहे ते आपण पाहतोय दिवसेंदिवस काय होत जात आहे, कमी कमी होत जात आहे. आणि एक कंडिशन अशी येईल की आपल्याला बँकेला कॅश सांभाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील, व्याज व्याज तर मिळणार नाही, आपल्याला बँक चार्जेस पे करावे लागतील. तर या सोर्सवर आपण डिपेंड राहू शकत नाही. चौथं सोर्स आहे डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम चांगल्या कंपनीचे शेअर्स इन्व्हेस्ट करा, त्याच्यापासून डिव्हिडंड मिळवा. तर अशा प्रकारचं इथे डिव्हिडंड, इथेही पैशाची गरज आहे. रेंटल इन्कम, आपल्याकडे काही प्रॉपर्टी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, त्या हाऊस प्रॉपर्टी पासून मिळणारं इन्कम. पण हाऊस प्रॉपर्टीसाठी आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, अगोदर प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करावी लागते. ठीक आहे, तर इथेही पैशाची गरज आहे. कॅपिटल गेन इन्कम म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करा, प्रॉपर्टी विका, पण प्रॉपर्टी खरेदी विक्री करण्यासाठी पैशाची गरज, तर इथेही आपल्याला पैशाची गरज आहे. तर ह्या ज्या काही इन्कमचे सोर्सेस आहे याला खूप पैशांची गरज लागते. पण ही जी रॉयल्टी इन्कम हे मॅजिक बॉक्स आहे. आपण या मॅजिक बॉक्स कडे कधीच लक्ष देत नाही. तर रॉयल्टी इन्कमचा अर्थ काय की रॉयल्टी इन्कम म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी एकदा करून त्यापासून आपल्याला आयुष्यभर जर इन्कम मिळत असेल तर त्याला आपण रॉयल्टी इन्कम म्हणतो. की इथे पैशाची गरज नाहीये, इथे आपल्यामध्ये ज्या स्किल्स आहेत, आपल्यामध्ये जे आर्ट आहे त्याची गरज तुम्हाला या ठिकाणी आहे. त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं जर विचार केला तर एक लहानसं एक्झाम्पल जे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, बागबान पिक्चर सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर त्या बागबान पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन काय करतो, टाईपरायटर वर एक स्टोरी लिहितो. ठीक आहे, त्याचे मित्र परिवार ती स्टोरी वाचतात, पाहतात, त्यांना स्टोरी खूप आवडते, ते पब्लिश करतात, पुस्तकं तयार करून ते मार्केटमध्ये विकतात. आणि ते मार्केटमध्ये बुक सेल आउट करून ज्या कॉपीज विकल्या जातात त्याच्यापासून जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटचा काही हिस्सा त्या अमिताभ बच्चनला दिला जातो. ही जी इन्कम असते ना त्याला म्हणतात रॉयल्टी इन्कम. तो चेक एकदा नाही येत, तो चेक दरवेळेस येत जातो, कंटिन्युअसली येत जातो. तर अशा प्रकारचे रॉयल्टी इन्कम आहे. तर रॉयल्टी इन्कम जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं किंवा रॉयल्टी इन्कमचा जर विचार केला आपण, तर रॉयल्टी इन्कम जनरेट करून आपण या सर्व प्रकारचा इन्कम अनलॉक करू शकतो. मग रॉयल्टी इन्कम मिळवायचं कसं, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर रॉयल्टी इन्कमलाच आपण काय म्हणतो, पॅसिव्ह इन्कम म्हणतो. पॅसिव्ह इन्कम म्हणजे कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी न करता, कोणत्याही प्रकारे काम न करता आपल्याला आयुष्यभर जे इन्कम मिळणार आहे त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. तर ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगतोय, ज्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला सांगतोय ते हे डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग काय आहे, डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरर जे प्रोडक्ट प्रोड्यूस करतो ते प्रोडक्ट डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं जातं त्याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग. जर आपण बघितलं, चार्ट बघितला, तर या ठिकाणी ट्रॅडिशनल रिटेलर आणि डायरेक्ट टू कंझ्युमर या दोघांचा डिफरन्स बघितला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल. ट्रॅडिशनल रिटेलर म्हणजे काय की आपण सध्या जे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतोय त्याला आपण म्हणू ट्रॅडिशनल रिटेलर. आणि डायरेक्ट टू कंझ्युमर मीन्स आता जी न्यू कन्सेप्ट मार्केटमध्ये ते डायरेक्ट सेलिंग, ती कन्सेप्ट. दोघांचा डिफरन्स काय, ट्रॅडिशनल रिटेलर मध्ये काय होणार की मॅन्युफॅक्चरर गुड्स प्रोड्यूस करेल, तो ट्रान्सफर करेल होलसेलरला, डिस्ट्रीब्युटरला, रिटेलरला आणि त्याच्यानंतर ते फायनली कोणाला मिळेल, कंझ्युमरला. म्हणजे मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर पर्यंत प्रोडक्ट येता येता या ठिकाणी जो प्रॉफिट असतो ना तो हे त्या 3 लोकांना मिळून जातो आणि त्या वस्तूची किंमत देखील वाढत असते. पण डायरेक्ट सेलिंग ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये जे प्रोडक्ट आहे ते मॅन्युफॅक्चरर पासून डायरेक्टली कोणाला मिळणार आहे, कंझ्युमरला. बरोबर, म्हणजे होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर या 3 लोकांचं प्रॉफिट हे बिझनेस कन्सल्टंटला मिळतं, म्हणजे ते आपल्याला मिळतं. इतका मोठा प्रॉफिट आपण या फील्डमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल बिझनेस आणि नेटवर्क मार्केटिंगचा फरक काय, ट्रॅडिशनल बिझनेस याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, खूप हाय इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाहीचा, बरोबर आहे, झिरो इन्व्हेस्टमेंट. ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये मार्केट प्लेस जो असतो तो आपला लिमिटेड असतो. समजा आपण एखाद्या एरियामध्ये जर बिझनेस सुरू केला तर त्याच एरियाचे कस्टमर आपण कव्हर अप करतो. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये नो मार्केट प्लेस, इथे असंख्य पूर्ण जगात कुठेही आपण बिझनेस करू शकतो. एम्प्लॉई टू ऑपरेट, ट्रॅडिशनल बिझनेस हा एम्प्लॉईच्या थ्रू ऑपरेट केला जातो, तर नेटवर्क मार्केटिंग आपण स्वतः चालवतो, इथे एम्प्लॉईची गरज नसते. ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये तुम्हाला 12-12 तास काम करायचं, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त वर्किंग करावं लागतं. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये असं नाहीये, किती तास काम करायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. आपण 1 तास काम करू शकतो, 10 तास काम करू शकतो, 18 तास काम करू शकतो.
ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये नो वर्क नो इन्कम. जर आपण काम केलंच नाही, आज जर माझं दुकान बंद आहे तर मला इन्कम पण मिळणार नाही. आज शॉप क्लोज, इन्कम नाही मिळणार. ठीक आहे. पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळत असतं. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये 100% रिस्क आहे, तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये 0 रिस्क आहे, कारण की ते आपण काही इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाहीये. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये इन्कम मिळतं आपल्याला 10 ते 20%, तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये अनलिमिटेड इन्कम. तर या नेटवर्क मार्केटिंग या बिझनेस पासून, डायरेक्ट सेलिंग पासून आपल्याला काय शिकायला मिळेल? समजा मी जर या फील्डमध्ये काम केलं, या फील्डमध्ये मी काम केलं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर, काही 2 वर्ष मी याच्यामध्ये काम केलं, तर मला काय बेनिफिट होणार आहे याचा? बेनिफिट फक्त पैशांमध्ये मोजावं लागत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळेल? तर बेटर वे ऑफ थिंकिंग. तुमचा विचार करण्याची जी शक्ती आहे ती बदलून जाईल. तुम्ही एक चांगल्या पद्धतीने विचारक बनू शकतात. ठीक आहे. बेटर यूज ऑफ टाइम. तुम्ही तुमचा वेळेचा योग्य वापर करू शकतात. आज आपण सोशल मीडियावर आपला जो टाइम वेस्ट करतोय, तो टाइम आपण डायरेक्ट सेलिंगला देऊन, या बिझनेसला देऊन आपण चांगला उपयोग करू शकतो. सेल्फ एम्प्लॉयमेंट, आपण स्वतःसाठी एक रोजगाराची निर्मिती करू शकतो. हेल्प टू अदर, आपण दुसऱ्या लोकांना याच्यामध्ये आणून आपण त्या लोकांना सुद्धा एक फायनान्शियली हेल्प करू शकतो. याच्यात फायनान्शियल फ्रीडम आपल्याला मिळणार आहे आणि पॅसिव्ह इन्कम आपल्याला याच्यात मिळणार आहे. आता ही जी कंपनी आहे, अशा डायरेक्ट सेलिंग कंपनी मार्केटमध्ये भरपूर आहे. भरपूर कंपनी डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये आहे. तर मी आधीच बोललो की डिसिजन मेकिंग सगळ्यात महत्वाचं आहे, की आपण कोणत्या कंपनीला सिलेक्ट करावं हे समजणं खूप गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये ज्या सगळ्या कंपन्या आहे, या सगळ्या कंपन्यांना कम्पेअर करा, अनालाइज करा, सगळ्यांचे प्लॅन चेक करा आणि कोणत्या कंपनीचा प्लॅन सगळ्यात बेस्ट आहे तो प्लॅन आपण सिलेक्ट केला पाहिजे आणि त्या कंपनीत आपण एंट्री केली पाहिजे किंवा त्या कंपनीचं काम आपण करायला सुरुवात केली पाहिजे. पण कंडिशन की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंटची गरज आपल्याला पडायला नको. इन्व्हेस्टमेंट नाही, विदाउट इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला संधी मिळत असेल तर ती आपण एक्सेप्ट केली पाहिजे. जर कोणी सांगत असेल की 10,000 15,000 रुपये तुम्ही पेड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस सुरू करा, तर रॉंग. याचा अर्थ समजायचं की त्या ठिकाणी काहीतरी मिसगाईड होण्याचं काम चालू आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगतो, ही भारतातली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी, इंडियाज फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी मोदी केअर, ही 1996 मध्ये मार्केटमध्ये आलेली आहे. आणि मोदी केअरचा जो ग्रुप आहे तो 1933 चा आहे. 1933 म्हणजे 85 इयर्स पेक्षा कंपनीला जास्त इयर्स आज मार्केटमध्ये होऊन गेले आहेत. 1 लाख करोड कॅपिटल कंपनीचं मार्केटमध्ये, इतका मोठा व्याप कंपनीचा आहे. त्याच्यामुळे खूप रेप्युटेड कंपनी आहे आणि ट्रस्ट करण्यासारखी कंपनी आहे. 0 इन्व्हेस्टमेंट, इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट टाकायची नाही. 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणणार सर इन्व्हेस्टमेंट तर इन्कम कशी होते? तर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की लॉकडाऊनचा पिरियड जर तुम्ही बघितला तर सगळ्यात जास्त विकले जाणारे प्रोडक्ट कोणते होते? एकतर मेडिकल आणि किराणा शॉप किंवा घरात लागणाऱ्या सर्व वस्तू. तर या कंपनीमध्ये, डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये असे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. 400 ते 450चा वर प्रोडक्ट आपल्याला या कंपनीमध्ये मिळणार आहे. जर आपण विचार केला 400-450 प्रोडक्टचा व्यवसाय सुरू करायचा तर आपल्याला लाखो रुपये लागतील आणि लाखो रुपयाचा व्यवसाय आपण इथे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये करणार आहोत. तर अशी ही कंपनी सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट, हेल्थ केअर असेल, पर्सनल केअर असेल, स्किन केअर प्रोडक्ट असतील, असे सगळे प्रोडक्ट आपल्याला या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत. मोठमोठ्या सिटीज मध्ये कंपनीचे स्टोअर देखील आहेत. ठीक आहे. मग या कंपनीचा प्लॅन काय, इन्कम कशी जनरेट होते? तर हा जो प्लॅन आहे याला म्हणतात समीर मोदी आझादी प्लॅन, अनलिमिटेड इन्कम साठी. ठीक आहे. हे समीर मोदी सर आहेत, ज्यांनी ही कंपनी स्टार्ट केलेली 1996 मध्ये. ही कंपनी आपल्याला 10 प्रकारचं इन्कम देते. एक 10 मिनिटं तुमचे सर्वांचे घेईल मी. तर प्लीज हा प्लॅन थोडं समजून घ्यायचा सगळ्यांनी. ओके. तर मोदी केअर बिझनेस प्लॅन, मोदी केअर बिझनेस प्लॅन आपल्याला 10 प्रकारचा इन्कम आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. 10 एरियाज ऑफ इन्कम. मग कोणकोणत्या प्रकारचे इन्कम? तर सगळ्यात पहिलं इन्कम जे आहे ते अप टू 20% सेव्हिंग ऑन कन्झम्पशन, की आपण जे पण प्रोडक्ट या ठिकाणी कन्झ्युम करणार आहेत त्या प्रोडक्ट वरती आपल्याला 20% सेव्हिंग मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण कोणत्याही शॉपवरनं जेव्हा प्रोडक्ट परचेस करतो मार्केटमधून, आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट मिळत नाही. पण ज्यावेळेस आपण मोदी केअरचे मेंबर होतो आणि इथून प्रोडक्ट परचेस करतो तर आपल्याला 20% डिस्काउंट मिळतं. म्हणजे कोणतंही प्रोडक्ट आपल्याला एमआरपी मध्ये न मिळता आपल्याला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळतं. 20% कमी रेट मध्ये प्रोडक्ट मिळतो. हा सगळ्यात पहिला फायदा झाला आपला.
दुसरा फायदा आहे, दुसरा बेनिफिट आहे अप टू 20% रिटेल प्रॉफिट, की तोच प्रोडक्ट जर आपण सेल आउट केला तर आपल्याला 20% प्रॉफिट त्याच्यावरती मिळत असतं. उदाहरणार्थ 100 रुपयाची एमआरपी असलेली वस्तू जर आपण 80 रुपयाला परचेस केली तर 20% तो डिस्काउंट मिळाला आणि ती जर आपण सेल आउट केली तर रिटेल प्रॉफिट आपल्याला 20 रुपये मिळून जातो, म्हणजे 20% रिटेल प्रॉफिट होतो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं जे इन्कम आहे 7 to 16% अक्युमुलेटेड परफॉर्मन्स बोनस. हा बोनस सगळ्यात महत्वाचा आहे. 7 to 16% अक्युमुलेटिव्ह परफॉर्मन्स बोनस. मग हा बोनस मिळतो कसा? की आपण ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स असतो, त्याच्या बेसिसवर आपल्याला जे कमिशन आहे ते मिळत जातं. सुरुवातीला जेव्हा आपण नवीन याच्यात जॉईनिंग करतो, तर जॉईनिंग करताना आपली जी लेव्हल असते ती 7% ची असते. आपण कन्सल्टंट म्हणून कंपनीमध्ये काम करतो. तर 1 to 300 पीव्हीचं आपण याच्यामध्ये काम करतो. ठीक आहे. पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. या पॉइंट व्हॅल्यूवरती आपलं प्रमोशन मिळतं. ठीक आहे. त्या पॉइंट व्हॅल्यूवरती आपल्याला प्रमोशन मिळत जातं. तर 1 to 300 पीव्ही पर्यंत जर आपण काम केलं तर आपल्याला 7% कमिशन मिळतं, बोनस मिळतं. 301 to 1200 पीव्हीचं जर आपण काम केलं तर ऍज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून आपल्याला 10% बोनस मिळतो. आपला परफॉर्मन्स वाढला म्हणून कमिशन बोनस सुद्धा वाढला. 1201 to 2700 पीव्हीचं जर आपण काम केलं तर 13% आपल्याला बोनस मिळतो आणि असिस्टंट सुपरवायझरची आपल्याला पोस्ट मिळते. 2701 ते 4000 पीव्हीचं जर आपण बिझनेस केलं तर आपण होतो सुपरवायझर आणि अबाव 4001 पीव्हीचा जर आपण बिझनेस केला तर आपण डायरेक्टर होतो आणि एकदा जर काही आपण डायरेक्टर झालो तर इथून आपली इन्कम मिळायला आपल्याला रेग्युलर सुरुवात होते. ऍक्च्युली पहिल्या दिवसापासून आपली इन्कम इथे सुरू होते. पण सुरुवातीला परफॉर्मन्स जसा कमी असतो त्याप्रमाणे येणारी इन्कम सुद्धा कमी असते. पण जसं जसं आपला परफॉर्मन्स इन्क्रीज होतो तर आपल्याला मिळणारं इन्कम सुद्धा काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. मग 16% वर आपण आल्यानंतर डायरेक्टर झाल्यानंतर समजा आपल्या लेग मध्ये कोणी डायरेक्टर झालं किंवा आपण जर डायरेक्टर झालो तर आपल्याला 4% डायरेक्टर बोनस वेगळं मिळतं. 14% टीम बिल्डर बोनस हे बोनस आपल्याला मिळतं या ठिकाणी. बरोबर. नंतर आपल्या टीम मध्ये जर एखादी व्यक्ती डायरेक्टर झाली तर आपण सिनियर डायरेक्टर होतो. आपल्याला 15% लीडरशिप प्रोडक्टिव्हिटी बोनस या ठिकाणी मिळतं. आपल्या ग्रुपमध्ये 2 लोक डायरेक्टर झाले तर आपण एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होतो. त्याच्यानंतर आपलं 3% जे फॉरेन टूर साठी आहे ट्रॅव्हल बोनस फंड ते सुद्धा आपल्याला इथे मिळणं सुरुवात होते. तर ज्या ज्या पद्धतीने आपली एक एक स्टेप वाढत जाते, आपला परफॉर्मन्स वाढत जातो, त्याप्रमाणे आपली जी पोझिशन आहे, जी पोस्ट आहे ती पण वाढत जाते आणि त्या पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत इन्कम मिळत जातं. मग याच्यात कार फंड आहे, ट्रॅव्हल्स फंड आहे, व्हेकल फंड अतुल जैन सर. नेट नेट बंद पडला असेल, येतील येतील. एक एक सेकंड. सर माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय. हा. तर आपण अशा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज मध्ये एंट्री करून आपण आपलं करिअर डेव्हलप करू शकतो. तर सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपण फक्त एज्युकेशन थिअरॉटिकल ज्ञान न घेता प्रॅक्टिकल अनुभव घेणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. कारण की जे विद्यार्थी एज्युकेशन घेता स्वतःच प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा घेतील तेच आफ्टर ग्रॅज्युएशन स्वतःचं करिअर चांगलं डेव्हलप करू शकतात आणि स्वतः चांगला जॉब मिळवू शकतात. तर अशा प्रकारचं जर अनुभव मिळण्यासाठी जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मी पुन्हा सर्वांचा खूप आभार व्यक्त करतो सर. सचिन जाधव सर तुमचे खूप धन्यवाद. ही एक संधी तुम्ही दिली आणि खूप चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही भरपूर काही करण्याचा प्रयत्न करत आहात सर. खूप गरज आहे सर. आजच्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी सांगणं, समजवणं ही काळाची गरज आहे. थँक्यू सर वन्स अगेन. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू जाधव सर. धन्यवाद सर.
एकंदर सर्वच प्रेझेंटेशन म्हणा किंवा तुमचं जे या ठिकाणी मुलांच्या प्रती एक करिअर ऑपॉर्च्युनिटी जी तुम्ही सांगितली तर ही खऱ्या अर्थाने खरंच चांगली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बघायला गेलं तर नेटवर्क मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत तर मार्केटमध्ये खूप येऊन गेलेल्या आहेत. यांची संख्या म्हणजे इतकी आहे की ती सांगू शकत नाही. खूप रोज एक नवीन कंपनी मार्केटमध्ये येत आहे सर. हो. रोज येत 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 एक ते येतेच, परंतु मार्केटमध्ये म्हणून तेवढ्या क्विट करतायत. तर एक आपली जी मोदी केअर कंपनीबद्दल आपण जे सांगितलंय, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला या ठिकाणी आवडली, की कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाहीये, सर्वात महत्त्वाचं. आमची एक विद्यार्थिनी आहे, या ठिकाणी आता जॉइन आहे का नाही मला सांगता येणार नाही. परंतु ती असंच एक बिझनेससाठी ती नाशिकला गेली होती. कंपनीने त्यांना सांगितलं, की तुम्हाला प्रॉडक्ट सेलिंग करायचं आहे. तिने 5 दिवस त्यांची राहण्याची सोय कंपनीने करून दिली आणि मग तिथे 5 दिवसानंतर त्यांना ज्यावेळेस प्रॉडक्ट सेलिंगसाठी पाठवायची वेळ आली, तर त्यावेळेस त्यांना सांगितलं, तुम्हाला पहिल्यांदा ₹25,000 भरावे लागतील. तर हे असे पैसे भरून आणि मग बिझनेस अपॉर्च्युनिटी देणं, तर ते खरं बघायला गेलं तर तिथे कुठेतरी थोडंसं मला शंका येते, काहीतरी फ्रॉड्स असू शकतो. परंतु या ठिकाणी सरांनी सांगितलं अतुल जैन सरांनी, की कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पैसे वगैरे भरायचे नाहीये. तर ते एक बेनिफिटेड गोष्ट या ठिकाणी वाटली मला. तर थांबून घ्यायचं ना आपण या ठिकाणी? या ठिकाणी? हो सर, ऍक्च्युली तुम्हाला डेमो दाखवायचा होता सर्व विद्यार्थ्यांना, पण वेळ खूप झालेला आहे. अच्छा. त्याच्यामुळे डेमो मी दाखवत नाही. आणि जर तुमची सर्वांची इच्छा असेल तर आपण कंटिन्यू करू शकतो. 10 मिनिटं लागतील डेमो दाखवायला. आता मी काय सांगणार सर? एक काम करू सर, हं. एक आपण या ठिकाणी थोडं स्टॉप करू, कारण की ऑलरेडी वेळ खूप झालेला आहे नाही, आणि मला क्लास असं पण वाटतं, आहे. की जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना खरंच इंटरेस्ट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हो. मी ना एक काम करतो या ठिकाणी एक छोटीशी अनाउन्समेंट आपण असं करू, की ज्या विद्यार्थ्यांना वाटलंय, हो सर. की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला करिअर करू शकतो किंवा आपल्याला ह्या गोष्टी बेनिफिटेड आहेत. या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली मला सुद्धा कॉन्टॅक्ट केला, गांगुर्डे सरांना कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. दोंडाईचा कॉलेजचे काही विद्यार्थी असेल तर त्यांनी व्ही.एम. पाटील सरांशी कॉन्टॅक्ट केला किंवा आर.एम. आठवले सरांशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तर मग असे जे विद्यार्थी आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील, तर अशांसाठी आपण वाटलं तर डेमो ऑर्गनाइज करून घेऊ. हो सर, बिलकुल, बिलकुल सर. म्हणजे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, की तुम्ही माझ्या सोबत असाल आणि तुम्हाला कुठलीही काही अडचण मी येऊ देणार नाही. आणि सगळेजण सोबत मिळून आपण काम केलं तर नक्कीच प्रत्येकाला त्याच्या करिअरमध्ये यश मिळेल. ही गॅरंटी मी देतो सर खात्रीने कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना. चालेल. ठीक आहे. ठीक आहे, चालेल सर. आपण समारोप करून घेऊ मग. जे विद्यार्थी गरजवंत आहेत, ज्यांना वाटतंय या ठिकाणी आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा इंटरेस्ट ज्यांना आहे याच्यामध्ये, तर असे विद्यार्थी आपल्याशी संपर्क साधतील आणि मग आपण त्या विद्यार्थ्यांना एक डेमो देऊन घेऊ. बिलकुल सर, बिलकुल. चालेल, ठीक आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर टी.एम. पाटील सर, तसंच दोंडाचा महाविद्यालयातील प्राचार्य व्ही.एम. पाटील सर, डॉक्टर दिनेश बक्कड सर, या ठिकाणी अतुल जैन सर, नंतर आठवले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर स्वप्नील गांगुर्डे सर, काही वेळाकरता आपल्यामध्ये सहभागी झालेल्या आल्फिया मॅडम, तसेच दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी जे या ठिकाणी सहभागी झाले, या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. स्पेसिफिकली बक्कड सर यांचे विशेष आभार, कारण या वर्कशॉपसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बक्कड सरांनी सांगितलं, की सर अशा पद्धतीत जर अपॉर्च्युनिटी जर मुलांना देता येत असेल, म्हणजे हा जो एक आयडिया आणली, हा जो प्लॅन वगैरे आहे, तो मुलांना देता येईल किंवा मुलांना फायदा होईल, ही कल्पना ज्यांनी मनामध्ये आणली असे बक्कड सर, आणि त्यांनी या ठिकाणी सॉफ्ट स्किलबद्दलही मुलांना बऱ्यापैकी माहिती सांगितली. सॉफ्ट स्किलवर आधारित क्वेश्चन पेपर म्हणा किंवा बुक्स वगैरे बक्कड सरांचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी अतुल जैन सर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन दिलं, विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले मला सर्व धन्यवाद. बोला. सॉरी जाधव सर डिस्टर्ब करतोय. हं. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, अतुल जैन सरांचा नंबर आणि ईमेल आयडी मी शेअर करू इच्छितो या ठिकाणी, चालेल सर. जेणेकरून आपल्याला काही कॉन्टॅक्ट करायचे असेल आपण डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद जाधव सर. हो हो स्क्रीनवर आपल्याला नंबर आणि त्यांचं नाव दिलेलं आहे.
चालेल ना सर. हे मी म्हटलंय की आमचे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधतील किंवा नंबर तुम्ही शेअर केलाय तर या नंबरशी नाही, सुद्धा एक संपर्क एक साधतील. पाच राऊंड दिला. 5 राऊंड राईट. आता शेअर केलं. ओके, थँक्यू. ठीक. तर सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या सहमतीने हा कार्यक्रम ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सर करायचं बंद सर. ओके सर, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे.